पावसात खूपच त्रास होतो लहान मुलांना वगैरे. आमच्या घरात पाणी शिरतं. म्हातारी आई आहे, तिला बाहेर येता येत नाही. त्यामुळे खूप नुकसान होतं. ग्रामपंचायत मी 4 वर्ष आज ग्रामपंचायतीत मी याच्याबद्दल तक्रार केलेली आहे. 4 वर्ष चाललेलं आहे. ग्रामपंचायतीने दखल घेतली, पण पुढे प्रशासन काय याच्यावर विचार करत नाही. राजश्री भोर. इथे जर बघितलात तर आमच्या घोडगे गावामध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे इथे सतत जोरदार पाऊस वाहत असतो आणि त्याचप्रमाणे मडपंदूर रस्त्याची इथे जी मोरी आहे ती पूर्णपणे खचलेली आहे. आणि जर बघायला गेलं तर घोडगे गावातील पूर्ण वस्ती ही या पुलाच्या वरती आहे. जवळजवळ 600 ते 700 लोकसंख्या या पुलाच्या वरती आहे. त्याचप्रमाणे या मोरीच्या नजीकच ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा ही या नजीकच आहे. जर ही मोरी जर वाहून गेली तर या शाळेची मुलांची गैरसोय होणार आहे. त्याचप्रमाणे हा जो रस्ता आहे तो मुख्य रस्ता असल्यामुळे पूर्ण वाहतूक आहे ही ठप्प होणार आहे. येथील ग्रामस्थांची सतत आमच्या जवळ तक्रार असते ग्रामपंचायत जवळ. यासाठी आम्ही PWD जवळ आम्ही सतत 4 वर्ष यासाठी पत्रव्यवहार केलेले आहेत की येथील जी मोरी आहेत जवळजवळ 6 ते 7 वर्ष हा जो रस्ता झाला, या रस्त्यामध्येच या मोरीचे जे पाईप आहेत ते सदरील कॉन्ट्रॅक्टरने 9 पाईप इथे टाकलेले होते आणि आता त्या जागेवर फक्त एक पाईप आहे. जर हे जर काम अर्धवट त्यांनी टाकलेलं आहे आणि या अर्धवट कामामुळे येथील आजूबाजूच्या ग्रामस्थांना ही पूर्ण त्या पावसामध्ये म्हणजे त्यांना घराबाहेर सुद्धा पडणे मुश्किल होत आहे. यासाठी मी PWD जवळ मी आवाहन करेन की त्यांना आम्ही त्याचप्रमाणे आम्ही एक 10 दिवसांपूर्वीही त्यांना एक पत्रव्यवहार केलेला होता की जर हे काम जर झालं नाही तर आम्ही उपोषणाला बसू. आणि खरंच आता असं वाटतं की ती वेळ आलेली आहे, कारण हे काम जर बघितलं तर फक्त 1 ते 2 दिवसाचं आहे. पण सदरील प्रशासन हे इथे ग्रामस्थांजवळ किंवा या आपल्या ग्रामीण खेडेगावाजवळ लक्षच देत नाही. यासाठी मी त्यांना विनंती करेन, जर आपण या 1 ते 2 दिवसामध्ये जर इथे लक्ष घालून जर हे काम झालं तर ठीक, नाहीतर येथील पूर्ण ग्रामस्थ हे या मोरीजवळ बसून हे उपोषण करून इथे बसतील. धन्यवाद. नमस्कार, मी चेतन डवळ या गावचा नागरिक आहे. हा रस्ता पंदूर घोडगे हा आपल्या घोडगे बाजाराच्या वरती, आमचं घोडगे जे गाव आहे ते संपूर्ण या बाजाराच्या वरती राहतं आणि 700 ते 800 घरं या म्हणजे या मोरीच्या वरती राहतात. आज बघितला तर या बाजूला शाळा आहे, इथे ग्रामपंचायत, म्हणजे लोकांची रहदारी कायम रोजची जी आहे ती या या म्हणजे या रस्त्यानेच होते. आणि गेले 2017 मध्ये हा रस्ता झालेला आहे. 1 कोटी रुपये निधी येऊन काम झालेलं आहे. 2017 मध्ये ही मोरी बांधण्यासाठी सदर कॉन्ट्रॅक्टरने इथे पाईप ठेवले होते या जागेमध्ये. ते आता बघितलं तर एक पाईप दिसतो. काम इथलं काय झालेलं नाही. आणि असं वाटतंय की आपली कोकणी एक म्हण आहे, आंधळा धरतो आणि कुत्रा पीठ खातो, त्याच्यातली गत झालेली आहे. त्याच्यामुळे संबंधित डिपार्टमेंटने याकडे लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करून हे माझ्या मते एक 5-10 दिवसाचं काम आहे. ते काय वेळ लागणार नाही. ते लवकरात लवकर त्यांनी करून द्यावं, नाहीतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलाच आहे, तो लवकरात लवकर आम्ही करू. म्हणजे भरपूर त्रास होतो आम्हाला इथे की गाडी एखादा पेशंट जर गाडीमध्ये असेल तर त्याला पण आपण नेताना कसा न्यायचा, इथे संपतोय काय तो जातोय असं आम्हाला वाटतं. गाडी पण इथून चालवताना भरपूर मुश्किल होते. पावसात काय परिस्थिती असते? पावसात तर पाणी वरून सरळ जात असते. ब्रिज पापडीवरून जात असते पाणी. तुमचं नाव? जगन्नाथ शिंदे. मोठ्या प्रमाणात घाट पर्याय असल्यामुळे भयानक जोरात पाणी येते आणि ते मुलाबाळांची सगळ्यांची एवढी हालत होते की वर 600 लोक राहतात आमच्याकडे. आणि मुलाबाळांची की सगळ्याची शासन म्हणजे इकडे जाण्या येणे, डॉक्टरकडे म्हणा इकडे म्हणा सगळी घरपंचायत होते. म्हणजे पाणीच भरपूर असते, कंबरच्या वरती असते. तर शासनाला ग्रामपंचायती वारंवार पाठलाग करून संपूर्ण करून शासनाकडे लक्षच देत नाही रस्त्यावर. इथे जवळ 600 लोकांची वस्ती आहे वरती आणि डॉक्टर उपचार म्हणजे आजारी भरपूर लोक आहेत. काहीच त्याला पर्याय येत नाही रस्त्याशिवाय. तर तातडीची आमची मागणी आहे गव्हर्नमेंटकडे की ह्या रस्त्याचं काम लवकर लवकर होण्याची नम्र विनंती आहे. वारंवार आम्ही ग्रामपंचायत दखल घेऊन इकडे वरचे अधिकारी कोण काही लक्षच देत नाही सरकारी लोक. त्याच्यामध्ये भयानक परिस्थिती झालेली आहे रस्त्याच्या. तिथे कमीत कमी 600 लोक वर राहतात आणि आता शाळा सुरू झालेल्या आहेत. मुलांची जोरदार हालत होणार आहे बघा साहेब. एवढी आमची शासनाची नम्र विनंती आहे.
आणि लवकरात लवकर काम होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण वारंवार तक्रार देऊन पण इथे कॉन्टॅक्टदार आम्हाला इथे म्हणजे शासन लक्ष देत नाही. कळकळीची आमची विनंती आहे, हा रस्ता ह्या 8-10 दिवसात झाला पाहिजे, एवढी आमची नम्र विनंती आहे. तुमचं नाव? माझं नाव सुधीर मुरलीधर नाईक. सदरच्या रस्त्याचं बांधकाम पूर्णपणे व्यवस्थित झालेलं नाही. इथून कायम शाळेतली लहान मुलं जात आहेत. याच्यात मोरी तुंबते, या मोरीवरून पाणी जातं. ती लहान मुलं वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे. 1-2 वेळा असे प्रयत्न झालेले सुद्धा. तर याच्या सदर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून मोरीचं काम लवकरात लवकर हे करावं. तसं सदरचं याच्यात ही मोरी तुंबल्यामुळे ते पाणी आमच्या घरात शिरतं आणि घराला घर सुद्धा याच्यात कोसळण्याचा धोका आहे. तर प्रशासनाने जे लवकरात लवकर याच्यात लक्ष घालून हे काम करावं. तुमचं नाव? माझं नाव विश्वनाथ अर्जुन घाडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.